नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. सांगली जिल्हा कौन्सिल भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे महागाईवर तातडीने नियंत्रण आणा आणि वाढती महागाई रोखा व इतर मागण्यांबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. मागील 8 दिवसात 4 वेळा इंधन दरात वाढ झाली आहे. तसेच आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा सर्व भार सामान्य जनतेवर पडणार आहे. अगोदरच महागाईने जनता त्रस्त आहे. त्यात इंधन दरवाढीने आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सरकार या किमती वाढविण्यासाठी आखातीतील युद्धाचे कारण पुढे करत आहे. परंतु युद्धाची माहिती मिळताच यावर पूर्ण उपाययोजना करता आल्या असत्या. तसेच शेतीचे प्रश्न देखील तसाच स्थिर झाला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. खते बी बियाण्याची उपलब्धता कमी आहे. ते महाग होत आहे. तसेच पुढील वर्षात दुष्काळ परिस्थिती निर्माण होत असल्याने हवामान खात्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. अशावेळी शेतकरी वर्गाला दिलासा मिळावा यासाठी शेती सिंचनाची सोय आवश्यक झाली आहे. तसेच पूर्ण कर्जमाफी होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे. ते नुकसान न भरून येणारे आहे. शिक्षण क्षेत्राचा बाजार पूर्णपणे उघडा पडल्याचे हे चित्र आहे. नीट परीक्षेत ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तातडीने करावी. शिक्षणाचा हा बाजार तातडीने थांबला तरच सर्वसामान्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळेल. तरी या सर्व परिस्थितीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा. यावेळी कॉम्रेड रमेश सहस्त्रबुद्धे, कॉम्रेड विजय बचाटे, कॉम्रेड इब्राहिम पेंढारी, कॉम्रेड वर्षा गडचे, कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर, कॉम्रेड राहुल जाधव, कॉम्रेड गौतम कांबळे, कॉम्रेड वैभव पवार आदी हजर होते. पेट्रोल डिझेल इंधन वाढ करणाऱ्या नालायक सरकारचा, पेट्रोल डिझेल दर वाढ करणाऱ्या सरकारचा, पेट्रोल डिझेल दर वाढ खाली पेट्रोल डिझेल दर वाढवणाऱ्या सरकारचा, पेट्रोल डिझेल भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा, आणि ज्या नीट परीक्षामध्ये जे घोटाळे झाले आहेत त्या घोटाळेबाजावर कारवाई करण्याच्या संबंधामध्ये आज निदर्शनं करण्याचा पक्षाचा आदेश आहे. तो आदेश थोडासा उशिरा आल्यामुळं ठिकठिकाणी आता ही निदर्शनं केली जात आहे. त्याच्यामागचा हेतू एवढाच आहे की दरवाढ झालेली आहे. ही दरवाढ सर्वसामान्य माणसं आणि शेतकरी यांच्यासाठी कंबर न मोडणारी दरवाढ आहे. पेट्रोल डिझेलची नाही, त्याच्या संबंधित CNG, त्यानंतर खते, शेतकऱ्यांना लागणारी खते, त्या सगळ्या गोष्टीचे भाव प्रचंड प्रमाणामध्ये दुपटीनं वाढलेले आहेत. आणि त्या मानानं शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही आणि कामगाराची आणि कष्टकऱ्याची मजुरी वाढलेली नाही आणि अतिशय अडचणीमध्ये ते सर्वसामान्य माणूस आणि शेतकरी हा आता त्या भाववाढीमुळे अडचणीत आलेला आहे. या विरोधामध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या पक्षांच्या मार्फत आंदोलन सुरू आहे आणि यानंतर एक मोठं आंदोलन या विरोधामध्ये सगळ्या पक्षांच्या वतीनं होणार आहे. त्याचे आज हा इशारा म्हणून एक टोकन आंदोलन आहे असं समजण्यात यावं.